वेलकम. आत्ताच आपण इंट्रोडक्टरी पार्ट संपूर्ण पाहिलेला आहे आणि आता डिजिटल मार्केटिंग साठी न बोलता मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग हे करण्यासाठी कॉम्बो ऑफर आम्ही तुमच्यासाठी डिझाईन केलेली आहे. यामध्ये डिजिटल मार्केटिंग विथ चॅट जीपीटी हा रेकॉर्डेड कोर्स एक त्याच्यामध्ये ऍडिशन दिला जाणार आहे आणि सोशल मीडिया हँडलिंग विथ चॅट जीपीटी प्लस त्याच्यामध्ये आता AI टूल पण दिलेला आहे. यामध्ये रेकॉर्डेड कोर्स तर तुम्हाला दिला जाणारच आहे, प्लस तुम्हाला लाईव्ह शिकवलंही जाणार आहे. या दोन्ही गोष्टींमुळे तुम्हाला काय होणार आहे, एक तर तुम्हाला सर्व प्रकारच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरचा वावर हा वाढवता येणार आहे आणि हा वावर वाढल्यानंतर तुम्ही सर्व प्रकारचे सोशल मीडिया हँडलिंग प्रॉपर करू शकता. अगदी ज्यांना कॉपी पेस्ट पण करता येत नाही ना, सिंपल कॉपी पेस्ट पण करता येत नाही, तिथून याची सुरुवात केलेली आहे. ते अगदी AI टूल ऑपरेटिंग कसं केलं जाणार आहे इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता यासाठी जे लोक इंटरेस्टेड आहेत, यासाठी मी एक चॅट मध्ये ग्रुप टाकतोय, ग्रुप लिंक टाकतोय. त्या सगळ्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे. ग्रुप तुम्ही जॉईन केला. महाशाळा म्हणते की विकायला शिकू नका, ग्राहकांना तुमच्याकडून विकत घेण्यास भाग पाडायला शिका. डिजिटल मार्केटिंग हे खूप सोपं आहे. मराठीतून तुम्हाला आता करून दिलं जात आहे आणि ते एका टूल न करण्याचं काम नाहीये, तर वेगवेगळ्या टूल न करण्याचं काम आहे. ते टूल्स आपण जर शिकलो तर आपल्याला सहजासहजी हे सगळं करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस आम्ही आता तयार करून दिलेले आहेत. हे तुम्हाला कुठेही बसून शिकता येणार आहे. तुम्हाला स्वतःला, तुमच्या कुटुंबाला, एका नव्हे तर 10 बिझनेसला पण ही पॉलिसी राबवता येणार आहे. त्यामुळे ह्या एकाच कोर्सचा तुम्हाला तुमच्या मित्र कंपनींना सुद्धा किंवा घरात तुमच्या 2 बिझनेस असतील, 4 बिझनेस असतील, अख्खी टीम तुमच्या घरामधली, कंपनीमधली, ऑफिस मधली यामुळे तयार होऊ शकते. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून आणि लॅपटॉपवरून हे कुठेही बसून शिकू शकता. यामध्ये काय काय केलं जाणार आहे आणि कशासाठी आपल्याला करावं लागणार आहे याचे काही पॉइंट्स बघा. तर पहिल्या जाहिरातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत ग्राहकांचा संपूर्ण प्रवास काय आहे आणि यासाठी आपल्याला ऍडव्हर्टाईज वेगवेगळ्या कराव्या लागतात. फर्स्ट इम्प्रेशन आपल्याला मित्रांनो परत करता येत नाही आणि त्याच्यासाठी अवेअरनेसची पहिली जाहिरात ही प्रॉपर आणि चांगली झाली पाहिजे. त्यानंतर लोकांनी आपल्या वस्तूंमध्ये, सेवांमध्ये स्वारस्य दाखवलं पाहिजे, इंटरेस्ट दाखवला पाहिजे. त्याच्यासाठी मी कोणती जाहिरात केली पाहिजे, त्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण दिलेल्या सोल्युशन वरती विचार केला पाहिजे. कन्सिडरेशन स्टेजला कोणती एक जाहिरात आपली त्याच्या पुढे गेली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन होणार आहे. मात्र अगोदर वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज आपल्याला पाठवाव्या लागतील, मेसेज पाठवावे लागतील, पोस्ट पाठवाव्या लागतील आणि त्यानंतर व्हिडिओ सुद्धा पाठवावे लागतील. मग हे सगळं कोण देईल मला करून? त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा कस्टमर येईल, आहे हा टिकेल. तर हे सगळं काम आता तुम्हाला हा रेडीमेड कोर्स तयार करून दिलेला आहे. त्याच्यातून तुम्हाला री एंगेजमेंट करण्याच्या सुद्धा ऍडव्हर्टाईज करता येणार आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. या 6 प्रकारांबरोबर आपल्याला सर्व काही करायला पुढे जायचं आहे. तर काय काय करायला लावावं लागणार आहे ते पण बघा. डिजिटल मार्केटिंगच्या या प्लॅटफॉर्मवरती रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला आम्ही दिलेला आहे, लाईफ टाइम त्याचा ऍक्सेस दिलेला आहे. न बोलता मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग मध्ये या कोर्समध्ये तुम्हाला 2 गोष्टी आम्ही एकत्र करून देतोय. एक कॉम्बो ऑफर तुम्हाला दिलेली आहे. पहिला आहे की चॅट जीपीटी आणि दुसरा आहे सोशल मीडिया हँडलिंग विथ चॅट जीपीटी. पहिला हा रेकॉर्डेड कोर्स आहे, दुसरा हे रेकॉर्डेड कोर्सेस आहे. त्यामध्ये फक्त आणखी एक ऍडिशनल बाब तुम्हाला केलेली आहे की लाईव्ह तुम्हाला प्रॅक्टिकलला याच्यासाठी उपस्थित राहता येणार आहे. यासाठी हे कंपल्सरी नाही, मात्र तुम्ही जर वेळ दिला, तुमच्या बॅचेस पुढे चालू होतात, त्या वेळेला तुम्हाला इथे येऊन शिकता येणार आहे. प्लस जर तुम्हाला त्यावेळेला काही अडचण आली आणि तुम्ही नाही उपस्थित राहू शकला तर त्याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळणार आहे, कारण त्यावेळेला तुम्ही पेड पार्टिसिपेंट असणार आहे. ते सगळे नवीन अपडेट्स तुम्हाला या सोबत मिळणार आहे. त्यामुळे कुठलाही सेशन तुमचा चुकणार नाही. नवीन अपडेटेड कोर्सचं संपूर्णपणे पुढील वर्षभर तुम्हाला सपोर्टिंग राहतं. 1 to 1 तुम्ही अगदी NADS वरती घेऊन पण ह्या सगळ्या गोष्टी आमच्या टीम कडून करून घेऊ शकता. ऑफिस आवर मध्ये तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी संपादित करता येणार आहेत. आता हे काय काय करायला आम्ही या
टूलच्या माध्यमातून यंत्रणा लावली आहे ते बघा आणि तुमची कामं किती हलकी होणार आहेत. आतापर्यंत फक्त चॅट जीपीटीच्या माध्यमातून एक पहिला कोर्स आपण बघितलेला आहे. मात्र दोन्ही कोर्स एकत्र येतील त्यावेळेला काय करता येणार आहे तर ग्राफिक्स डिझायनिंग विथ AI अँड अदर दॅन टूल्स. यामध्ये जवळपास 8 पेक्षा जास्त टूल्स हे डिझायनिंग साठी AI चे आपण वापरलेले आहेत. वेगवेगळ्या डिझायनिंग आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि यासाठी रेडीमेड डिझाईन आतापर्यंत आपण पहिल्या कोर्समध्ये बघितले असतील. मात्र इथं तुम्हाला AI टूलच्या माध्यमातून अगदी नवनवीन कल्पनेच्या पुढच्या आणि आपल्या बिझनेसला लागणाऱ्या या सगळ्या इथं तुम्हाला शिकवल्या जातील. त्याचसोबत आपण काय काय करू शकतो ते पण बघा. याचा उपयोग आपल्याला कुठं कुठं करता येणार आहे. एक तर तुम्हाला सोशल मीडिया हँडलिंग मध्ये तुम्हाला फेसबुक आहे, इन्स्टा आहे, लिंक्डइन आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, पिंटरेस्ट आहे, शेअरचॅट आहे. अशा वेगवेगळ्या यासारख्या अन्य सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमचा कंटेंट पाठवणं सोपं होणार आहे. आणि मग जर एवढं सगळं आपल्याला याच्यामध्ये मिळणार असेल तर हा कोर्स तेवढ्याच ताकदीचा आम्ही बनवलेला आहे. पहिली जाहिरात कशी करावी, वेलकम मेसेज काय लिहावा, अबाउट अस काय असलं पाहिजे, सर्व सोशल मीडियाला लागणाऱ्या आकर्षक आणि प्रभावी मजकुराच्या कन्व्हर्जन मिळवून देणाऱ्या जाहिराती कशा करू शकतो. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा इत्यादी सर्व प्लॅटफॉर्म बरोबरच तुम्ही युट्यूब वरती सुद्धा तुमच्या व्हिडिओची स्क्रिप्ट कशी तयार करावी, दिनविशेषाप्रमाणे ऑफर कशी तयार करावी, कोणत्या कार्यक्रमाची तुम्हाला निमंत्रण पत्रिका तयार करायची, इन्व्हिटेशन तयार करायचंय, वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि शुभेच्छा तुम्हाला आल्या तर त्यांना धन्यवाद पण द्यायचे. हे सगळं कोण करून दिल? चॅट जीपीटी करून देईल, AI टूल करून देईल. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच सोबत तुम्हाला अजून काय काय याच्यामध्ये करता येणार आहे नीट बघा. प्रेमपत्र लिहायचं आहे. हा अगदी प्रियसीलाच नाही, बहिणीला पण लिहिता येईल, भावाला पण लिहिता येईल, मित्राला पण लिहिता येईल, आईला लिहिता येईल, वडिलांनाही लिहिता येईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला AI टूलच्या माध्यमातून चॅट जीपीटी कडनं हे करता येतात. त्याच्यासाठी पिक्चर क्रिएशन करता येतात, व्हिडिओज तयार करता येतात, कंटेंट तयार करता येतो, शीघ्र कविता करायच्यात, एखाद्या विषयाला अनुसरून तुम्हाला निबंध लिहायचा आहे, मुलांच्या रोजच्या अभ्यासातले प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपल्या व्यवसायातले सुद्धा रोज जमा खर्चाचे नियोजन करायचं. विषय खूप वेगवेगळे, रोज समस्या आपल्या बरोबर आहेत. मात्र या सगळ्यांना उत्तर देणारी यंत्रणा आता आपल्या अगदी बोटांच्या टिप वरती आलेली आहे. आणि हे सगळं करण्यासाठी जसं आपल्याला बिझनेसला काही गोष्टी अजूनही लागणाऱ्या आहेत यासोबत, त्यामध्ये कर्ज मिळवायचं असेल तर अर्ज करावा लागतो. तो अर्ज चांगल्या पद्धतीने कसा करायला पाहिजे की तो बँक मॅनेजर किंवा जो सर्वे करणारा माणूस आहे तो हो म्हणू शकेल. मोठ्या कंपनीचं मला काम मिळवायचंय, मग मी अर्ज कसा केला पाहिजे, कामगारांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, दैनंदिन कामकाजातल्या अडचणींना मार्ग मी कसे काढले पाहिजेत, मासिक हप्ते किंवा उधारी आपण दिलेली असते काही वेळेला तर त्याचे रिमाइंडर कसे लावावेत, हा खूप महत्वाचा विषय महाशाळेनं तुमच्यासाठी याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. कारण आपण याच्यापूर्वी कधी उधारी दिलेली असेल किंवा आपण काही वस्तू हप्त्यावरती दिलेल्या असतील तर त्याचा रिमाइंडर लावला तर आपल्याला पैसे मागावे लागत नाहीत. लोकांची ती गरज आहे. पुढचं सबस्क्रिप्शन, पुढच्या महिन्याचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी अगोदर 2 दिवस 3 दिवस जसं आपल्याला फोनचा रिचार्ज करण्यासाठी मेसेज येतो तसे मेसेजेस आपण आपले पण देऊ शकतो की नवीन ऑफर आलेली आहे. मग ते काय दिले पाहिजे, मग उधारी गोळा करण्यासाठी असेल किंवा सबस्क्रिप्शन साठी असेल, हे सुद्धा एका चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहिणं हे आलं पाहिजे. आणि ते कसं लिहायचंय, उधारी वसूल करायची आहे मग कोणते मजकूर आपण लिहिले पाहिजेत, हे सगळं काही तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती सोशल मीडिया हँडलिंग करताना AI टूलच्या सोबत करता येणार आहे. गांभीर्याने लक्ष द्या की इथं आपण काय काय मिळवू शकतो. आपला बिझनेस प्लॅन लिहून घ्यायचा आहे, आपल्या व्यवसायाचं व्हिजन मिशन सेट करायचंय, गोल सेटिंग करायचंय, चौपट सेल झाला पाहिजे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी मला तयार करायची, नक्की काय वापरलं पाहिजे, आर्थिक बजेट मी किती ठेवलं पाहिजे, या सगळ्या बाबी कोण सांगेल आपल्याला मित्रांनो? बताएगा आपका चैट जीपीटी और बताएगा आपका AI टूल. तुमच्या व्यवसायाला काय गरजेचं आहे हे त्याच्याकडनं मिळलं पाहिजे. इथं कॉमन आन्सर मिळत नाही. सब घोडे 12% नाही आहे. सगळ्यांना एकच सांगितलं नाही जात. कारण तुमच्या बिझनेसची ओळख चॅट जीपीटीला कशी करून द्यायची, त्याच्यानंतर कसे प्रॉम्प्ट द्यायचे आणि त्याच्याकडनं कशी उत्तरं घेऊन लिहून घ्यायची,
हे सगळी इत्तमभूत माहिती या कोर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल करता येईल या पद्धतीने व्हिडिओ तयार करून दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसोबत अजून तुम्हाला काय काय दिलेले आहे ते पण नीट बघा. एक तर तुम्हाला हे सगळं कम्प्युटर आणि मोबाईल वरती सहज वापरता येणार आहे. सुरुवात तुमची 8 सोशल मीडियाच्या अकाउंट सोबत केली जाते. वेगवेगळे अकाउंट्स कसे काढावेत इथून त्याची सुरुवात केली जाते. AI टूलचा वापर करून ऍडव्हर्टायझिंग कशी करायची आहे, जाहिरात नक्की कशी केली पाहिजे हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला आणि शिकायला मिळणार आहे. जवळपास 16 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन हे विथ AI टूल सहित आम्ही दिलेले आहेत. पहिले तुम्हाला मी 8 दाखवले होते, ते फक्त आणि फक्त एका वेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी वापरले जातात. त्याच्या सोबत अजून काही टूल 8 आम्ही ऍड केलेले आहेत. एकूण मिळून 16 पेक्षा जास्त टूल्स तुम्हाला ChatGPT आणि AI टूल सहित इथं शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सोशल मीडियाची आश्चर्यकारक हाताळणी, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कधी जमली नव्हती ती सहजासहजी जमू शकते, अशा पद्धतीनं तुम्हाला इथं संपूर्णपणे रेडीमेड काही गोष्टी तयार करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्या सहज वापरू शकाल यासाठी ही यंत्रणा काम करते. हा कोर्स तुम्हाला फोटोशॉप आणि त्या व्यतिरिक्त जे काही ग्राफिक डिझायनिंगचे टूल्स आहेत इथपर्यंत तुम्हाला शिकवलं जातं. इफेक्टिव्ह कंटेंट रायटिंग साठी कशा स्क्रिप्ट लिहाव्यात हे तुम्हाला शिकवणारा हा कोर्स आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग कसं करावं, स्मूथ साऊंडिंग कसं करावं, त्यातला नॉईज कसा कमी करायला पाहिजे, गडबड ऐकायला येत असेल, गोंधळ ऐकायला येत असेल तर फक्त आपलाच आवाज चांगला कसा होऊ शकतो, त्याला पॉलिश कसा करता येईल, तो खरखर नाही झाला पाहिजे. ऍडव्हर्टायझिंगचे आवाज आपण बघतो तर ते खूप असे मृदू असतात, साऊंड एकदम असा गुळगुळीत असतो. त्याप्रमाणे आपल्याला स्मूथ आवाजामध्ये रेकॉर्डिंग आपलंच कसं तयार करता येऊ शकतं. त्याच सोबत आपल्याला आर्टिफिशियल ऑडिओ पण आपण वापरू शकतो, आर्टिफिशियल व्हिडिओ पण वापरू शकतो. मोबाईल मधूनच व्हिडिओ शूटिंग कसं करावं, त्या मोबाईल मधून केलेल्या शूटिंगच्या फाईलला आपल्याला एडिटिंग कसं करावं, ऍडव्हर्टायझिंग त्याची कशी बनवावी आणि व्यवसाय जाहिरातीसाठी हा मोबाईल आपला असलेला आत्ताचा खूपच चांगला आहे. कारण आपल्याला काही 50 फुटावरनं शूट करायची गरज नसते. प्रॉडक्ट असेल किंवा व्यक्ती असेल किंवा तिथलं वातावरण असेल, हे जर आपल्याला शूट करायचं असेल तर आत्ता असलेला मोबाईल आपला खूप छान आहे. तो आपण स्वतः वापरू शकतो आणि मोबाईलनं कसं शूट करायचं हे मी निश्चित तुम्हाला खूप चांगलं सांगू शकतो. कारण 2000 पासून माझं स्वतःचं डिजिटल फोटो स्टुडिओ आहे. अगदी आयडेंटिटी कार्डचा फोटो काढण्यापासून माननीय प्रतिभाताई पाटील इंदापूरला आल्या होत्या त्यावेळेला 65 कॅमेरे एकत्र करून मोठा इव्हेंट 30 स्क्रीन वरती आम्ही तो प्रसारित केला होता. इथपर्यंत काम करण्याचं, मॅनेजमेंट करण्याचा एक्सपिरियन्स स्वतः आहे. त्यामुळे निश्चित ते काम कसं करायला पाहिजे हे मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगू शकतो. कारण त्या कामाचा माझ्याकडे असणारा प्रचंड अनुभव आहे. आणि मग मोबाईल सुद्धा तुम्हाला खूप चांगलं काम कसं करून देऊ शकतो ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. व्हिडिओ एडिटिंगचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स त्याच्यामध्ये केले जाणार आहेत आणि तुमच्या प्रॉडक्टला, सर्व्हिसला आणि तुम्हाला मॉनिटाईज करायचं काम केलं जाईल. आपल्याला युट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही करायचा मित्रांनो, आपला बिझनेस मॉनिटाईज झाला पाहिजे. कारण युट्यूब मॉनिटाईज हा हे करत असताना होईल त्यावेळेला होईल, त्याच्यासाठी आपण जर काम करणार असाल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण आपल्या बिझनेससाठी आपण काम करताना ऑटोमॅटिकली रोज ज्या वेळेला लोकांना आपण चांगला कंटेंट द्यायला लागू त्यावेळेला ते सगळं सहजासहजी शक्य होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कोणत्याही सोशल मीडियाच्या चॅनलची कमाई करण्यासाठी सुद्धा आपल्याला तयार करता येणार आहे. याच सोबत अजून हा रेकॉर्डेड कोर्स लाईफ टाईम तुम्हाला आम्ही जो देतोय याचं डिटेलिंग आता मी तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये केलं जाणार आहे हे सांगितलेलं आहे. कसं घ्यायचं आहे, काय पद्धतीने असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी पुनश्च एकदा तुम्हाला सांगतो. ते काय त्याची डिटेल आहेत त्या अगोदर आपण बघूयात आणि मग परत एकदा तुम्ही इंटरेस्टेड झालात का याचा पण आपण अभिप्राय घेऊया. आणि मग तुम्हाला तो कोर्स आता तुमच्या मोबाईलमध्ये कसा दिसू शकतो, काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे, काय यंत्रणा केलेली आहे, खरंच शिकता येऊ शकतं का, मोबाईल मधून शिकता येऊ शकतं, कम्प्युटरवरून शिकता येऊ शकतं, तर तो रेकॉर्डेड कोर्स कसा आहे त्याचं लाईव्ह प्रॅक्टिकल आपण बघूया नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.